तू माझ्याकडे कधी पण खुन्नसने का पाहत असतो, असं म्हणून आरोपींनी रेणुका ढोकणे तसेच त्यांचे पती आणि मुलाला शिवीगाळ करून लाकडी काठी, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। ही घटना राहुरी तालुक्यातील उमरे इथे 19 जून रोजी सकाळी घडली आहे। रेणुका योगेश ढोकणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटले की 19 जून रोजी सकाळी 8:30च्या दरम्यान रेणुका ढोकणे तसेच त्यांचे पती योगेश आणि मुलगा रोहन हे त्यांच्या घराच्या समोरील वेल्डिंगचे दुकानाचे शेडच्या समोर उभे होते। तर तिथे आरोपी नितीन ढोकणे हा आला आणि मुलगा रोहन याला म्हणाला की तू माझ्याकडे कधी पण खुन्नसने का पाहतोस, असं म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास त्यांना सुरुवात केली। तर यावेळी भांडणाचा आवाज ऐकल्यानं इतर आरोपी तिथे आले। त्यांनी रेणुका ढोकणे आणि त्यांचे पती आणि मुलाला शिवीगाळ केली तसेच लाकडी काठी, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। तसेच तुमचा मुलगा रोहन यानं परत नितीनकडे खुन्नसनं पाहिलं तर तुम्हाला सर्वांना जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली आहे। रेणुका योगेश ढोकणे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी नितीन सोपान ढोकणे, लक्ष्मण गजानन ढोकणे, दादासाहेब लक्ष्मण ढोकणे, सोपान गजानन ढोकणे तसेच देविदास रामभाऊ ढोकणे यांच्यावरती शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।